नमस्कार, मी प्राध्यापक खिलारी SP, RBNB कॉलेज रामपूर, इतिहास विभाग। आज आपण SYBA इतिहास जनरल पेपर यातील चौथं प्रकरण पहिलं महायुद्ध आणि साम्राज्यवादाचा उदय हे अभ्यासायचं आहे। यामध्ये पहिला घटक पहिले महायुद्ध। 20व्या शतकामध्ये ज्या काही अभूतपूर्व अशा घटना घडल्या, या घटनातून 20वं शतक हे संघर्षाचं शतक म्हणून ओळखलं जातं। 20व्या शतकामध्ये पहिलं आणि दुसरं महायुद्ध, रशियन राज्यक्रांती या अभूतपूर्व अशा घटना घडल्या। पहिल्या महायुद्धाने तर जवळजवळ सर्व जग व्यापलं होतं। जगातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच राष्ट्रांनी या महायुद्धामध्ये भाग घेतला असं दिसून येतं। या महायुद्धा इतका संघर्ष यापूर्वी जगामध्ये कधीही झालेला नव्हता। म्हणून तर या संघर्षाला पहिलं महायुद्ध म्हणून ओळखलं जातं। या पहिल्या महायुद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागले। प्रत्येक क्षेत्राला या महायुद्धाच्या परिणामाने हादरा दिला। महायुद्ध दीर्घकाळ चाललं। जगातील प्रत्येक राष्ट्रातील मानवी समूहाला या महायुद्धाचे परिणाम भोगावे लागले। पहिल्या महायुद्धाचं मूळ कारण स्पष्टपणे सांगता येत नसलं तरी 1871 नंतर जर्मनीचा उदय आणि त्यानंतर जर्मन आणि फ्रान्स यांच्यामध्ये निर्माण झालेली सूडभावना, यातून नंतरच्या काळामध्ये युरोप खंडामध्ये द्वेषाचं वातावरण तयार झालं। जर्मनीच्या बिस्मार्कने जर्मनीचं एकीकरण टिकवण्यासाठी अनेक राष्ट्रांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे तह करार केले होते। याशिवाय आपला पारंपरिक शत्रू फ्रान्स याला जगाच्या राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारचा मित्र मिळू नये यासाठी प्रयत्न चालवलेले होते। यातूनच पुढील काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संघ प्रस्थापित झाले। परिणामी युरोप खंडाची 2 गटामध्ये विभागणी झाली आणि संघर्षमय वातावरण तयार होऊन पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली। पहिल्या महायुद्धाची कारणं निश्चित सांगता येत नसली तरी किंवा मूळ कारण सांगता येत नसलं तरी महायुद्ध किंवा हा संघर्ष होण्यासाठी अनेक घटनांची एक साखळी तयार झाली आणि याचा परिणाम संघर्ष निर्माण होऊन जगाला पहिल्या महायुद्धाला सामोरं जावं लागलं। अशा प्रकारची काही निवडक कारणे आपण पाहणार आहोत। त्यातील पहिलं कारण आक्रमक राष्ट्रवाद। राष्ट्रवाद म्हणजे काय? आपल्या राष्ट्राबद्दल असलेला अभिमान, स्वाभिमान, परंतु त्याच बाजूला दुसऱ्या राष्ट्राविषयी असलेला द्वेष। यातूनच युरोप खंडामध्ये प्रबोधन युगाच्या चळवळीनंतर जी जागृती झाली, राष्ट्रवादी चळवळी निर्माण झाल्या, यातून आक्रमक राष्ट्रवाद नंतरच्या काळामध्ये निर्माण झाला। उदाहरणार्थ, जर्मन जनतेनं स्वतःला आपण आर्यवंशीय मानलं। आक्रमक राष्ट्रवाद निर्माण झाला। फ्रेंच जनतेनं आपण सर्वश्रेष्ठ आहोत, आपल्या राष्ट्राबद्दल आपल्याला निष्ठा आहे, अशा प्रकारचा संकुचित राष्ट्रवाद नंतरच्या काळामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये तयार झाला। परिणामी
या आक्रमक राष्ट्रवादांमधून दुसऱ्या राष्ट्राबद्दल द्वेष भावना निर्माण झाली। याच द्वेष भावनेच्या पोटी नंतरच्या काळामध्ये जर्मन जनतेनं फ्रान्स विरोधात तर फ्रान्स जनतेनं जर्मन विरोधात तसंच इतर युरोपियन राष्ट्रांमध्ये सुद्धा परस्परांविरुद्ध आक्रमक राष्ट्रवादामुळं द्वेषाची भावना निर्माण होऊन राष्ट्रवाद हा अधिक संकुचित परंतु आक्रमक बनला गेला आणि या आक्रमक राष्ट्राच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रामध्ये द्वेषाची भावना निर्माण झाली आणि संघर्ष होऊ लागला। त्यातूनच पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली। दुसरं कारण वंशवाद। आक्रमक राष्ट्रवादानंतर वंशवादाने महत्त्वाची भूमिका बजावली। आपला वंश हा श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा वंश हा निकृष्ट अशा पद्धतीची मानसिक भावना त्या काळामध्ये वांशिक भेद निर्माण करण्यासाठी वापरली गेली। जर्मन जनतेने स्वतःला आपण आर्यवंशीय आहोत, आपण सर्वश्रेष्ठ आहोत, आपल्याला सर्व जगावरती राज्य करण्याचा अधिकार आहे, ही मानसिकता जर्मन जनतेमध्ये तयार झाली। त्यामुळं जर्मन हे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला तिरस्काराने वागायला लागलं। याशिवाय सर्बियामध्ये स्लाव वंशीय लोक होते। या स्लाव वंशीय लोकांना एकत्र आणण्याचं काम त्या काळामध्ये रशियाच्या मदतीनं सुरू झालं। स्लाव वंशीय श्रेष्ठ ही एक मानसिकता त्या काळामध्ये निर्माण झाली। आमचा वंश श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी तत्कालीन तरुण वर्गाने वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतिकारी संघटनांची निर्मिती केली। आपल्या राष्ट्रासाठी आपल्या वंशासाठी आपण बलिदान देण्यास तयार आहोत, ही मानसिकता त्या काळामध्ये तयार होऊन या वंशवाद्यांनी आपला वंश श्रेष्ठ तो जर टिकवायचा असेल तर युद्ध करण्याशिवाय पर्याय नाही ह्या भावनेचा आधार घेतला। अशा रीतीनं या वंशवादामुळं रशिया, सर्बिया, त्यानंतर जर्मनी या राष्ट्रांमध्ये वंशवाद हा अधिक आक्रमक बनला गेला, चेतावला गेला। परिणामी पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली। पहिल्या महायुद्धाचं तिसरं कारण गुप्त करार पद्धती। युरोप खंडामध्ये प्रबोधन युगाला सुरुवात झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण झाली। छोटी मोठी राष्ट्र स्वतंत्र होऊ लागली। याचाच एक भाग नंतरच्या काळामध्ये नेपोलियन याच काळामध्ये जर्मनी आणि इटालीचं एकीकरण व्हायला सुरुवात झाली। जर्मनी आणि इटालीच्या एकीकरणामध्ये त्या राष्ट्रातील राजकीय मुत्सद्यांनी आपापल्या राष्ट्रांचं एकीकरण करण्याचा प्रयत्न केला। जर्मनीच्या संदर्भात जर्मनीच्या राज्याचे प्रांतांचे अनेक तुकडे झाले होते, छोटे मोठे भाग झाले होते। परंतु बिस्मार्कने प्रशियाच्या नेतृत्वाखाली जर्मनीचं एकीकरण करण्याचा प्रयत्न केला। हे एकीकरणाचा प्रयत्न करत असताना बिस्मार्कने अनेक राष्ट्रांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे गुप्त करार केले। ही गुप्त करार पद्धती पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीला प्रामुख्याने कारणीभूत ठरली गेली। बिस्मार्कने जर्मनीचं एकीकरण करत असताना अनेक राष्ट्रांना दुखावलं। सुरुवातीला डेन्मार्कबरोबर युद्ध केलं। डेन्मार्कबरोबर युद्ध करून आपली शक्ती आजमावण्याचा प्रयत्न केला। परंतु प्रत्येक राष्ट्राबरोबर युद्ध करत असताना
ते राष्ट्र कशा प्रकारे एकाकी राहील ही गोष्ट त्याने प्रामुख्याने आपल्या मनामध्ये धरली आणि त्या राष्ट्राच्या विरोधात, परस्पर विरोधात इतर राष्ट्रांबरोबर मैत्रीचे करार करून त्या राष्ट्राला एकाकी पाडण्याचा प्रयत्न बिस्मार्कने त्या काळामध्ये केला. डेन्मार्कबरोबर युद्ध करत असताना ऑस्ट्रियाबरोबर संरक्षणात्मक करार केला, तर ऑस्ट्रियाबरोबर युद्ध करीत असताना फ्रान्सबरोबर करार केला, इंग्लंडबरोबर करार केला, इटाली आणि रशिया यांच्याबरोबर एक संघ प्रस्थापित केला. अशा रीतीनं ज्या राष्ट्राबरोबर युद्ध करायचं त्या राष्ट्राला एकाकी पाडून दुसऱ्या राष्ट्रांबरोबर मैत्रीचे आणि संरक्षणात्मक करार करायचे, अशा प्रकारे गुप्त करार पद्धतीचा अवलंब बिस्मार्कने आपल्या कालखंडामध्ये केला. परंतु कैसर विल्यम हा सत्तेवर आल्यानंतर मात्र बिस्मार्कला पदच्युत व्हावं लागलं. परिणामी नंतरच्या काळामध्ये बिस्मार्कने केलेले हे करार नंतरच्या काळामध्ये उघड झाले. प्रत्येक राष्ट्राला एकमेकाचा संशय यायला सुरुवात झाली आणि या गुप्त करार पद्धतीमुळं सर्व करार उघड झाल्यानंतर प्रत्येक राष्ट्र एकमेकाकडं संशयाच्या नजरेनं पाहायला लागलं. परिणामी प्रत्येकाने आपली लष्करी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आपले सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. अशा रीतीनं या गुप्त करार पद्धतीमुळं नंतरच्या काळामध्ये युरोपीय राष्ट्रांमध्ये 2 गटांची निर्मिती झाली आणि महायुद्धाला असं अनुकूल वातावरण तयार झालं. त्यानंतर चौथा मुद्दा, कैसर विल्यमची महत्त्वाकांक्षा. जर्मनचं सर्व जगावरती साम्राज्य असावं अशी कैसर विल्यमची महत्त्वाकांक्षा होती. मी सर्व जगावर राज्य करीन, अन्यथा मी सर्वनाश स्वीकारेन. अशा प्रकारे कैसर विल्यमला वाटत होतं. साम्राज्य वाढीसाठी त्याने अनेक प्रयत्न केलेले होते. त्याच्या युद्धखोर धोरणामुळं जर्मन हे राष्ट्र नंतरच्या काळामध्ये संकटात देखील आलेलं होतं. तरी देखील कैसर विल्यमने आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी जर्मनीला या महायुद्धामध्ये ओढावलं. कैसर विल्यमच्या या महत्त्वाकांक्षेमुळं जर्मन हे राष्ट्र अधिक आक्रमक बनलं गेलं. परिणामी पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर 5वं कारण, जागतिक संघटनेचा अभाव. महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महायुद्धापूर्वी जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी, राष्ट्रामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी जागतिक पातळीवर कोणत्याही प्रकारची जागतिक संघटना अस्तित्वात नव्हती. काही प्रांतीय पातळीवरील संघटनांनी यासाठी प्रयत्नही केलेले होते. उदाहरणार्थ व्हिएन्ना काँग्रेस, पवित्र संघ या 2 युरोपीय खंडातील किंवा प्रांतीय पातळीवरील संघटनांनी त्या काळामध्ये राष्ट्रामधील संघर्ष सोडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. परंतु या 2ही संघटना प्रतिगामी वृत्तीच्या राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली होत्या. या 2ही संघटनांनी बड्या राष्ट्रांचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केलेला होता. 1814-15 मध्ये निर्माण झालेली व्हिएन्ना परिषद मेटरनिकच्या नेतृत्वाखाली सभासद राष्ट्रांचे हितसंबंध जोपासण्यास कटिबद्ध होती. त्यामुळं छोटी मोठी राष्ट्र पूर्णपणे दुखावली गेली. व्हिएन्ना काँग्रेसप्रमाणेच पवित्र संघाची रचनाही तशीच होती. साहजिकच जागतिक संघटनेचा अभाव असल्याकारणानं नंतरच्या काळामध्ये जागतिक संघटनेच्या अभावामुळं पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली आणि
पहिलं महायुद्ध लढलं गेलं. त्यानंतर 6वं कारण साम्राज्यवाद. इंग्लंडमधील औद्योगिक राज्यक्रांती, या औद्योगिक क्रांतीनं जगातील सर्वच क्षेत्रामध्ये बदल घडवून आणले. इंग्लंडमध्ये औद्योगिक राज्यक्रांती झाली. जोपर्यंत इंग्लंडमधील राज्यक्रांती ही औद्योगिक क्रांती ही इंग्लंडपुरती मर्यादित होती तोपर्यंत ठीक होतं. परंतु औद्योगिक क्रांतीचं लोण हे संपूर्ण जगामध्ये पोहोचल्यानंतर मात्र या ठिकाणी प्रत्येक राष्ट्राच्या ध्येय धोरणामध्ये बदल होत गेला. इंग्लंडमध्ये मर्यादित स्वरूपाची औद्योगिक क्रांती असल्याने युरोप खंडातील विविध राष्ट्र या ठिकाणी इंग्लंडने बाजारपेठा म्हणून त्याचा वापर केला. परंतु प्रत्येक राष्ट्रामध्ये औद्योगिक क्रांतीचं लोण पोहोचल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली गेली. कच्च्या मालाचा पुरवठा आणि उत्पादित झालेला पक्का माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ, या संदर्भामध्ये प्रत्येक राष्ट्राने विविध प्रकारचे मागासलेले प्रदेश, मागासलेले खंड यावर स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातून इंग्लंडसारख्या राष्ट्राने संपूर्ण जगावर आपली अधिसत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात असं म्हटलं जात होतं की इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यकिरणं पोचतात त्या भूमीवरती इंग्रजचं राज्य होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र ज्या ज्या राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांती झाली, उत्पादन क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये वाढली, त्या त्या राष्ट्रांनी नंतरच्या काळामध्ये या साम्राज्यवादाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, पोर्तुगीज ही राष्ट्र साम्राज्यवादाच्या आणि व्यापारवादाच्या स्पर्धेमध्ये होती. परंतु नंतरच्या काळामध्ये इटाली, जर्मनी आणि नवीन उदयास आलेली उदयनमुख राष्ट्रांनी साम्राज्यवादाच्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला. परंतु तोपर्यंत युरोप खंडातील या बलाढ्य राष्ट्रांनी बहुतांशी भूमी ही पादाक्रांत केलेली होती, आपल्या वर्चस्वाखाली आणलेली होती. आणि अशा पार्श्वभूमीवर जर आपल्याला व्यापार करावयाचा असेल, वसाहती निर्माण करायचा असेल तर संघर्ष हा अपरिहार्य होता. त्यामुळं साहजिकच उशिरा या स्पर्धेमध्ये उतरलेल्या राष्ट्रांमध्ये आणि इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रामध्ये नंतरच्या काळामध्ये संघर्ष निर्माण झाला. नवोदित राष्ट्रांनी आक्रमक साम्राज्यवाद जोपासला. परिणामी राष्ट्रांमधील संघर्ष वाढीस लागून आक्रमक साम्राज्यवादामुळं पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर 7वं लष्करवाद. व्हिएन्ना परिषद आणि पवित्र संघ यांनी महायुद्धाच्या अगोदर राष्ट्रांमधील संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु बड्या राष्ट्रांच्या स्वार्थी धोरणामुळे त्यांना पूर्णपणे अपयश आलं. मेटरनिकने 1814-15 ते 1848 म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत आपली अधिसत्ता युरोपवर गाजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या लष्करी बळावर ऑस्ट्रियन साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु फ्रेंच राज्यक्रांतीनंतर मात्र त्याला स्वतःच्या देशातून पळून जावं लागलं. नंतरच्या काळामध्ये इटाली आणि जर्मनी या राष्ट्रांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी चळवळी सुरू झाल्या. त्या देशातील मुत्सद्यांनी आपल्या देशाचं एकीकरण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर प्रचंड प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र निर्मिती, लष्करवाढ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांनी आपल्या देशाचं एकीकरण
साध्य केलं. जर्मनीच्या संदर्भात एकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बिस्मार्कने ब्लड अँड आयर्न पॉलिसीचा अवलंब केला. युद्ध आणि कणखर धोरण हे धोरण राबवत असताना प्रशियाचं प्रचंड प्रमाणामध्ये लष्कर वाढवलं आणि विविध प्रकारच्या देशांबरोबर युद्ध करून वेगवेगळ्या प्रकारे करार आणि तह करून आपलं इजिप्तचं किंवा आपलं जर्मन एकीकरणाचं स्वप्न त्याने पुरं केलं. नंतरच्या काळामध्ये सत्तेवर आलेल्या कैसर विल्यमने आपलं साम्राज्य वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या पोटी प्रचंड प्रमाणामध्ये लष्करवाढ केली. ही लष्करवाढ युरोपमधील इतर देशांच्या लक्षात आली आणि इतरही युरोपीय राष्ट्रांनी त्या काळामध्ये आपलं लष्कर आणि शस्त्रास्त्र निर्मितीवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ इंग्लंडसारख्या राष्ट्राने त्या काळामध्ये ड्रेडनॉट्स या युद्धनौका बनवण्याचा प्रयत्न केला, आरमार वाढवलं. परिणामी कैसर विल्यमने देखील आरमार वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीनं या आरमार वाढीमुळं आणि लष्कर वाढीमुळं प्रत्येक राष्ट्र एकमेकाकडं संशयाच्या नजरेनं पाहायला लागलं. परिणामी या प्रचंड लष्करवाढ आणि शस्त्रवाढीचा परिणाम पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण होण्यावर झाला. त्यानंतर 8वं कारण, युरोपची 2 गटामध्ये विभागणी झाली. जर्मनचं एकीकरण, इटालीचं एकीकरण आणि नवीन राष्ट्रांचा उदय या माध्यमातून युरोपची 2 गटामध्ये विभागणी झाली. 1 सप्टेंबर 1870 मध्ये फ्रान्स आणि प्रशिया यांच्यामध्ये युद्ध लढलं गेलं. यामध्ये फ्रान्सचा निर्णायक पराभव झाला. फ्रान्सने शरणागती पत्करली. या युद्धप्रसंगी फ्रान्सच्या सम्राटाला कैद करण्यात आलं. परिणामी फ्रान्सवर अनेक प्रकारच्या अटी लादण्यात आल्या. फ्रान्सचा साम्राज्य तोडण्यात आलं. याशिवाय फ्रान्सवर अनेक प्रकारच्या जबरदस्त अटी लादण्यात आल्या आणि फ्रान्स आणि जर्मनी हे कट्टर एकमेकाचे शत्रू बनले गेले. परिणामी नंतरच्या काळामध्ये जर्मनीचं एकीकरण करत असताना बिस्मार्कने अनेक राष्ट्रांबरोबर करार आणि तह केलेले होते. हे करार आणि तह कैसर विल्यमच्या काळामध्ये उघड झाले. परिणामी प्रत्येक राष्ट्र एकमेकाकडं संशयाच्या नजरेनं पाहायला लागलं. परिणामी संरक्षणाच्या भूमिकेतून नंतरच्या काळामध्ये इतर राष्ट्रांनी एकमेकाबरोबर मैत्रीचे तह केले आणि अशा प्रकारे या पार्श्वभूमीवर युरोपची 2 गटामध्ये विभागणी झाली. त्यानंतर बाल्कन प्रश्न हा देखील पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरला गेला. सुरुवातीच्या काळामध्ये या प्रदेशावर तुर्की सम्राटाची अधिसत्ता होती. अनेक तुर्की सुलतानांनी या प्रदेशाचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण केलेलं होतं. तुर्की सुलतान हे प्रामुख्याने मुस्लिम धर्माचे होते, तर बाल्कन प्रदेशातील बहुतांशी जनता ही ख्रिश्चन होती. त्यामुळं साहजिकच नंतरच्या काळामध्ये प्रत्येक राज्य नंतरच्या काळामध्ये स्वतंत्र होऊ इच्छित होतं. या पार्श्वभूमीवर 1912 व 13 या कालावधीमध्ये 2 बाल्कन युद्ध लढली गेली. पहिल्या बाल्कन युद्धामध्ये बाल्कन राष्ट्र आणि तुर्कस्तान यांच्यामध्ये युद्ध लढलं गेलं. तर दुसरं बाल्कन राष्ट्रांमध्येच युद्ध लढलं गेलं आणि बाल्कन प्रदेशामध्ये संघर्षमय अशी स्थिती निर्माण झाली. या प्रश्नाच्या संदर्भात रशिया किंवा इतर राष्ट्रांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि या हस्तक्षेपामुळं बाल्कन प्रश्न हा अधिक चिघळला गेला
परिणामी पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली. पहिल्या महायुद्धाचं 10वं कारण वृत्तपत्रांचा भडक प्रचार. वृत्तपत्रांचा भडक प्रचार हा पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरला गेला. मानवी मनाचे प्रतिबिंब म्हणजे वृत्तपत्र. महायुद्ध सुरू होण्यापूर्वी या वृत्तपत्रांनी राष्ट्रांमध्ये एकमेकाच्या परराष्ट्रीय संदर्भात, राष्ट्रवादाच्या संदर्भात भडक प्रचार करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, जर्मनीमधील जनतेनं फ्रान्समधील परराष्ट्रीय संदर्भात वृत्तपत्रातून टीका टिप्पणी केली, तर फ्रेंच जनतेनं जर्मनच्या परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात वृत्तपत्रातून टीका टिप्पणी केली. अशा रीतीनं वृत्तपत्रांचा भडक प्रचार हा पहिल्या महायुद्धातील राष्ट्रामधील जनतेमध्ये असंतोष वाढवण्यास कारणीभूत ठरला गेला आणि पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर 11वं कारण विचारवंतांची शिकवण. पहिल्या महायुद्धाला विचारवंतांची शिकवण ही प्रामुख्याने कारणीभूत ठरली गेली. विचारवंत हेगेल याने त्या काळामध्ये जर्मनीमधील तरुण जनतेची डोकी भडकवली. आपले राष्ट्र म्हणजे परमेश्वर, राष्ट्रावर आपली प्रामाणिकपणे श्रद्धा असली पाहिजे, या दृष्टिकोनातून हेगेलने जर्मनच्या जनतेमध्ये आपले विचार रुजवण्यास सुरुवात केली. आपल्या राष्ट्रासाठी आपण आत्मसमर्पण केलं पाहिजे, राष्ट्रासाठी बलिदान केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना या विचारवंतांनी जर्मन जनतेमध्ये भडकवण्याचा प्रयत्न केला. अगदी त्याच प्रकारे नीत्शे या विचारवंतांनी त्या काळातील तरुण पिढीमध्ये युद्ध हा परमेश्वर आणि युद्ध प्रचारासाठी त्याने आपलं साहित्य वाङ्मय प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीनं या 2 विचारवंतांच्या प्रभावी शिकवणीमुळं राष्ट्रामधील तरुण वर्ग हा पेटून उडला आणि आपले राष्ट्र त्याचं संरक्षण करायचं असेल तर युद्धाशिवाय पर्याय नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यातून पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पुढचं कारण अल्सेस व लॉरेन्सचा प्रश्न. अल्सेस व लॉरेन्स हे 2 प्रांत फ्रान्सचे होते. जर्मनचं एकीकरण करत असताना बिस्मार्कने प्रशिया आणि फ्रान्स यांच्या युद्धानंतर झालेल्या तहामध्ये अल्सेस आणि लॉरेन्स हे संपन्न आणि समृद्ध असलेले प्रदेश जर्मनीला जोडून घेतले. याशिवाय फ्रान्सच्या सम्राटाला कैद केलं. फ्रान्सवरती अन्यायकारक असा तह लादला. परिणामी सातत्याने झालेला हा अपमान फ्रान्सच्या जिव्हेरी लागला आणि त्यातूनच या 2 राष्ट्रांमध्ये संघर्षमय वातावरण तयार झालं आणि हे प्रदेश आणि आपण या अपमानाचा बदला कसा घेऊ ही संधी फ्रान्सनं शोधण्यास सुरुवात केली. परिणामी अशा द्वेष भावनेपोटी पहिल्या महायुद्धाला अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर शेवटचं कारण तात्कालिक कारण. महायुद्धाला संघर्षमय वातावरण निर्माण करण्यासाठी मूळ कारण कारणीभूत नसलं तरी या महायुद्धाला किंवा संघर्षमय वातावरण निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारची कारणांची घटनांची शृंखला त्या काळामध्ये तयार झाली होती. परंतु तात्कालिक कारण सापडत नव्हतं. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र तात्कालिक कारण सापडलं गेलं. ते तात्कालिक कारण म्हणजे ऑस्ट्रियन राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड व त्याची राणी यांचा सर्बियाची राजधानी
साराजेहो या ठिकाणी 28 जून 1914 मध्ये झालेला खून हे तात्कालिक कारण पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरलं गेलं. या संदर्भात ऑस्ट्रियाने सर्बियाला तातडीचा खलिता पाठवला आणि त्याची कारणमीमांसा तात्काळ देण्यास सांगितलं. परंतु दोस्त राष्ट्रांनी त्यासाठी मुदत मागितली, परंतु ऑस्ट्रियाने ती मागणी फेटाळून लावली आणि या ठिकाणी युद्ध करण्याची भूमिका घेतली. या युद्धामध्ये रशियाने सर्बियाची बाजू घेतली. परिणामी ऑस्ट्रियाने जर्मनीबरोबर तह करून युद्धासाठी उभारी घेतली आणि अशा रीतीनं प्रत्येक राष्ट्र नंतरच्या काळामध्ये एकमेकाविरुद्ध उभं राहिलं आणि त्यातूनच इसवी सन 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. हळूहळू प्रत्येक राष्ट्र यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उतरलं गेलं आणि संपूर्ण जग या महायुद्धामध्ये पूर्णपणे भरडलं गेलं.